यंदा 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू होतोय. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंतचा जो काळ असतो त्याला पितृपक्ष म्हटलं जातं आणि तो पितृपक्ष यंदा 8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत आहे. पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आणि पितरांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी या पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी, तर्पणविधी आपल्या पितरांसाठी केले जातात. शास्त्रात येणाऱ्या एका श्लोकानुसार आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशु, सौख्य, धन, धान्य या सगळ्या गोष्टी पितृपूजनाने म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्त होतात. म्हणजेच काय तर पितरांच्या संतुष्टतेने श्राद्ध करणाऱ्याचा विकासच होतो. म्हणून वर्षभर आपल्याकडनं पितरांसाठी काहीही घडत नसेल, श्राद्धविधी होत नसतील तरी सुद्धा पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीला श्राद्धविधी अवश्य करावेत. आता जर तुम्हाला तुमच्या पितरांची तिथी माहिती नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला सुद्धा श्राद्धविधी करू शकता. सर्व पितृ अमावस्येने पितृपक्षाची समाप्ती होत असते आणि या शेवटच्या दिवशी सर्व पितरांसाठी श्राद्धविधी केले तरी सुद्धा चालतात. आपल्या शास्त्रात सांगितल्यानुसार स्वर्गात 6 महिन्यांचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र असते. यालाच आपण दक्षिणायन आणि उत्तरायण असं म्हणतो. भाद्रपद महिन्यात आपण महालय श्राद्ध करतो, ती दक्षिणायनात करतो. दक्षिणायन म्हणजेच स्वर्गातील रात्र आणि पितृलोकातील दिवस. स्वर्ग हा पृथ्वीच्या उत्तर बाजूस असून पितृलोक दक्षिणेकडे आहे. त्यावेळी दक्षिणेकडील पितृलोकात दिवस असतो. पितरांना उद्देशून कोणतेही कृत्य करायचे झाले तर ते दक्षिणायनातच केले जाते. पितृपक्षामध्ये श्राद्धविधी करणाऱ्यांना अनेक प्रकारचे लाभ होतात. जसं की प्रतिपदेला श्राद्धविधी केले तर उत्तम पुत्राची प्राप्ती होते. द्वितीयेला केले तर कन्या आणि संपत्तीची प्राप्ती होते. तृतीयेला अश्वप्राप्ती, आजच्या काळानुसार यशाची घोडदौड म्हणता येईल. चतुर्थीला पशुधन, खाजगी वाहन आणि सुबत्तेचा लाभ होतो. पंचमीला पक्ष केले असता मुलांना यशप्राप्ती होते. षष्टीला केले असता तेजस्वी संतान प्राप्ती होते. सप्तमीला शेती आणि जमिनीची प्राप्ती होते. अष्टमीला व्यापारात लाभ होतो. नवमीला नोकरी उद्योगात भरभराट होते. दशमीला सुबत्ता आणि वैभव प्राप्त होतं. एकादशीला ऐहिक सुखाचा लाभ होतो. द्वादशीला सुवर्ण लाभ होतो. त्रयोदशीला पद आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होते. चतुर्दशीला सर्वसामान्य समाधानी जीवन मिळते आणि सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध पक्ष केले असता सर्व इच्छांची पूर्तता होते. या लाभांकडे जर लक्ष दिलं तर लक्षात येईल की हे पितृपक्ष फक्त पितरांना सद्गती देणारे नाहीत तर आपल्यालाही सन्मार्गाला लावणारे आहेत. पितरांच्या कल्याणासाठी केले जाणारे हे विधी आपलं देखील कल्याण करणारे आहेत. आता अनेक जणांना शंका अशी होती की पितृपक्षाच्या सुरुवातीलाच चंद्रग्रहण आहे आणि पितृपक्ष संपताना सूर्यग्रहण आहे, तर त्याचा श्राद्धविधींवर काही परिणाम होईल का? तर नाही. चंद्रग्रहण जे आहे ते 7 तारखेला आहे. 7 तारखेला रात्री 9:58 सुरू होईल आणि मध्यरात्री 1:27 संपेल. प्रतिपदा तिथी रात्री 11:38 सुरू होईल. म्हणजेच काय तर ती तिथी 8 सप्टेंबरचा सूर्योदय पाहणार असल्याने 8 सप्टेंबरपासूनच पितृपक्षाची सुरुवात होते आहे. त्याचबरोबर 21 सप्टेंबर रोजी जे सूर्यग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे त्या ग्रहणाचा सूतक काळ देखील विचारात घेतला जाणार नाही. त्यामुळे या दिवशी श्राद्ध तर्पण करण्यास कोणतीही अडचण नाही. 21 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे. त्यामुळे ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही असे सगळेजण आपल्या पितरांसाठी 21 सप्टेंबर रोजी श्राद्ध पक्ष करू शकतात. या पितृपक्षासंदर्भात एक शंका अशी सुद्धा विचारली जाते की जर घरात कुणीही पुरुष व्यक्ती नसेल तर महिला श्राद्धविधी करू शकतात का? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गरुड पुराणात मिळतं. गरुड पुराणातील 11, 12, 13 आणि 14व्या श्लोकात याबाबत उल्लेख करण्यात आलाय. तो उल्लेख असा आहे की ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या अनुपस्थितीत सून, पत्नी श्राद्धविधी करू शकतात. यामध्ये ज्येष्ठ कन्या किंवा एकुलती एक कन्या यांचाही समावेश करण्यात आलाय. वाल्मिकी रामायणात महिला श्राद्ध करू शकतात असा उल्लेख आलेला सुद्धा आढळतो. याचे प्रमाण म्हणून माता सीतेने राजा दशरथांच्या नावाने श्राद्धविधी केल्याचा एक प्रसंग दिसून येतो. या प्रसंगानुसार माता सीता, प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे पितृपक्षाच्या कालावधीमध्ये श्राद्धविधी करण्यासाठी गया इथे गेले होते. राम आणि लक्ष्मण हे श्राद्धविधीचे सामान आणण्यासाठी गेले असता माता सीता नदी किनारी बसली होती. तिथे पितरांचं आगमन झालं. राजा दशरथाचं आगमन झालं आणि ते पितृभाग मागू लागले. तेव्हा माता सीतेने रेतीचे पिंड तयार केले. नदी, वड, एक ब्राह्मण, तुळस, गोमातेला साक्षी मानून माता सीतेने पिंडदान केले. श्रीराम आणि लक्ष्मण परत आल्यानंतर माता सीतेने त्यांना ही हकीकत सांगितली. यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण यांनी दशरथ राजाच्या नावाने पिंडदान केले अशी कथा आढळते. मंडळी, लक्षात घ्या, श्राद्धविधीमध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे.
श्रद्धेनेच श्राद्ध घडत असते. आपल्या पितरांचं स्मरण आणि त्यांची सेवा करण्यासाठी हे 15 दिवस असतात आणि त्याचा लाभ आपण अवश्य घ्यावा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.